सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 211 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुन रावांची मस्करी काही संपत नव्हती आणि राहुल म्हणाला, अर्जुन आता बास कर हा, खूप झालं तुझं. चल बरं, आता सगळ्यांना आपल्या आपल्या घरी जायचं आहे. चैतन्य 2 व्हीलरवर आलाय आणि त्याला खूप लांब जायचं आहे आणि त्यात पाऊस पण आहे, माहीत आहे ना. अर्जुन म्हणाला, पण राहुल, मी आणि मयू एक काम करतो ना, इथेच जेवलो तर चालेल का? वेटरला सांगून आमची ताटं वर मागव. राहुल म्हणाला, का रे? अर्जुन म्हणाला, अरे आशूला मांडीवर घेऊन कसं जेवणार ना ती, तिचं जेवणही होणार नाही म्हणून म्हणतो. आणि मयुरी म्हणाली, अर्जुनराव झोपला आशू, काही गरज नाही वर जेवण मागवायची. आणि अर्जुनराव मनात म्हणाले, भाड्या आज इतक्या लवकर कसा झोपला, म्हणजे घरी गेल्यावर नक्कीच उठणार, जागरण करणार आणि आजही मला नीट रसगुल्ला खाऊ देणार नाही. मग आता त्याची वाट न बघता मयुरी आशूला घेऊन खाली आली आणि तिथेच हॉटेलमध्ये 2-3 पाळणे होते. आजकाल प्रत्येक हॉटेलमध्ये अशी सोय केलेली असते लहान बाळांसाठी. त्यातलाच एक पाळणा घेतला आणि आशूला त्या पाळण्यामध्ये टाकला आणि मयुरी खुर्चीत बसली. मग नाईलाजाने अर्जुनराव सुद्धा खाली आले आणि तिच्या शेजारी असलेल्या त्याच्या खुर्चीत तो बसला आणि चैतन्यकडे बघून म्हणाला, आज पहिल्यांदा जेवण सुरू होताना चैतन्य इथं दिसतोय मला, नाहीतर बघल तेव्हा लंडनमध्ये जाऊन ब्रेक डान्स करत असतो जेवणाच्या अगोदर आणि आम्हा सगळ्यांना त्याची वाट बघत बसावं लागतं. आणि भाड्याची अट असते की मी आल्याशिवाय कुणीही जेवायचं नाही, नाहीतर खूप धिंगाणा घालत असतो तो. आणि चैतन्य अर्जुनकडे बघत हळूच म्हणाला, आज सगळी कळच मेली माझी. आणि मग सचिन म्हणाला, आणि इथून पुढे सुद्धा अजिबात तुला कळ मारणार नाही पोटात, कारण आता त्याचं म्हणजे तुझ्या कळीवरचं जालिम औषध सापडले आम्हाला. चैतन्य सिरियस होऊन म्हणाला, यार खा ना आता गुपचूप, का मी उठून जाऊ? आणि अभि म्हणाला, आता कोणीच काही बोलणार नाही, कळलं? त्याला जेवण करू द्या, उगीच मस्करीची कुस्करी होईल. चैतन्य नाराज झाला आहे. तसे सगळे शांत झाले आणि मग नेहमीप्रमाणे कामत नवदाम्पत्याचं सुरू झालं. मयुरीने तिला न आवडणारे पदार्थ अर्जुनच्या ताटात टाकायला सुरुवात केली आणि अर्जुनने तिला आवडणारे त्याच्या ताटातले पदार्थ तिला द्यायला सुरुवात केली. आणि हे बघून मिताली म्हणाली, हे काय चाललंय तुमच्या दोघांचं? अभि म्हणाला, अगं हे त्यांचं नेहमीच आहे. वहिनींना जे आवडत नाही ते अर्जुन खातो आणि त्यांना जे आवडतं ते त्यांना देतो. आणि कुठंही गेले तरी ते दोघे असेच एकत्र बसतात जेवायला आणि त्यांचं असंच चालू असतं. आणि मेघा म्हणाली, मयुरीताई, तुम्ही अर्जुन भाऊजीच्या ताटातलं का खाताय? तुम्हाला दुसरं घ्या ना, जे आवडतं ते, आणि जे आवडत नाही ते तसंच राहू द्या. आपण पैसे दिलेले आहेत जेवणाचे, जे आवडतं तेच खायचं. मयुरी म्हणाली, मेघा, अगं म्हणजे टाकून द्यायचं का? अन्न आहे ते, वाया कसं घालवायचं? आणि अर्जुन म्हणाला, हो ना, हे वाया घालवायचं नाही, ते वाया घालवायचं नाही, जे संपत नाही, जे आवडत नाही ते नवऱ्याला खाऊ घालायचं. प्रेम प्रेम म्हणायचं आणि सगळा भुसार माल त्याला वाढायचा. त्याला सगळं जातं, सगळं पचतं, असंच ना. आणि आपण तेवढं शेलकं खायचं. नवरा काय उरलेलं पडलेलं सडलेलं खातोय बिचारा. म्हणजे कसं, बायकोच्या मनाचं समाधान ना, की काहीही वाया गेलं नाही. आणि मयुरी गाल फुगवून म्हणाली, असं वाटतं तुम्हाला? तर नको, राहू द्या, खाते माझी मी. अर्जुनराव म्हणाले, आता ते शक्य नाही, आधी का सवय लावलीस मला? आणि हे न आवडते पदार्थ खाशील तर तुझं पोट भरणार नाही. आणि ती पुन्हा म्हणाली, मग असे का म्हणालात? मला किती वाईट वाटलं. तुमचं पोट भरत नाही का? तो पुन्हा चावटपणा करत म्हणाला, आता माझं पोट कशानंच भरत नाही हे तर तुला माहीतच आहे. आणि हळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, इतकंच वाईट वाटत असेल तर त्याची भरपाई रात्री कर.
आणि मयुरी पुन्हा लाजून हसायला लागली आणि उगीचच ताटातून हात फिरवायला लागली. तसा राहुलने घसा साफ केला आणि अर्जुनला इशारा करत म्हणाला, गुपचूप खा. पोरगं जेवण करू देत नाही असं म्हणालास? तू तर त्या पोराच्या वरचा आहेस. आता खाऊ दे वहिनींना गुपचूप. आणि अर्जुन म्हणाला, राहुल न्यू मॅरिड कपल आहे ना आमचं, जरा तरी रोमॅन्स करू दे ना यार. वरती बसलो असतं ना दोघेच, गुलुगुलू बोलत गप्पा मारत जेवलो असतो, एकमेकांना भरवलं असतं. पण ते तर शक्य झालंच नाही. इथे 2च कबाब आहेत आणि कबाबमधल्या हड्डी मात्र 9 आहेत. कसं होणार यार माझं? राहुल हसून म्हणाला, तुझं काहीच नाही होऊ शकत. आम्ही आपलं जेवतो आणि निघतो घरी. तुला काही धिंगाणा घालायचा आहे आणि जो काही रोमॅन्स करत बसायचा आहे तो करत बस. असं म्हणून राहुल गुपचूप जेवायला लागला. आणि अर्जुन म्हणाला, आता इथे कसला धिंगाणा घालतोय? धिंगाणा घालतो आता घरी जाऊन. पण राहुल, त्या गाण्याचं काय केलं होतं? लाईटच्या बटनाशी जोडून ते सोडवलंस ना? नाहीतर आजही रात्रभर ढगाला कळस लागत राहील आणि आम्ही ओले चिंब होऊन जाऊ. प्रेमाच्या वर्षावर नाही तर गाणं ऐकून रडणाऱ्या आशूच्या अश्रूंच्या वर्षावानं. अभिमानाला सोडवलंय अर्जुन, डोंट वरी. आणि पुन्हा अर्जुननं त्याच्या ताटातली स्वीट डिश मयुरीला दिली आणि तिला म्हणाला, मयू आणखीन स्वीट खा, म्हणजे आणखीन गोड गोड लागशील. कोमल म्हणाले, जिजू स्वीट डिश घ्या ना तुम्हाला आणखीन. अर्जुन म्हणाला, नको, मला नाही आवडत स्वीट. हे खाईल मयू. आणि मग सचिन म्हणाला, त्याला तर फक्त त्याचा रसगुल्लाच खायला आवडतो स्वीट डिश म्हणून. तसे सगळे हसले आणि अर्जुन म्हणाला, बघ राहुल, आता मी काहीतरी बोललो आहे का? तुम्ही सुरुवात करता आणि मग मी सुरू झालो की मला ओरडता, आगाऊपणा करतो म्हणून. राहुल ही हसला आणि म्हणाला, मग तू तुझं तुझं खा ना, कशाला शेअरिंग करतोस? वहिनींच्या ताटातलं वहिनींना खाऊ दे आणि घेऊ दे. आणि मितू म्हणाली, भाऊजी शेअरिंग से केअरिंग बढ़ती है और प्यार भी बढ़ता है. तुम्हाला कळत नाही का हो? आणि अर्जुन भाऊजी आणि मयुरीताईंना त्यांचं प्रेम आणखीन वाढवायचं आहे. आणि अर्जुन म्हणाला, मितू स्मार्ट आहेस, या माकडांना अजिबात काही कळत नाही. नवरा बायकोने नेहमी अपूर्ण असलं पाहिजे आणि एकमेकांकडूनच पूर्णत्व प्राप्त केलं पाहिजे. नाहीतर सतत दुसरा मागूनच घेतो, भरपूर आहे, मला त्याची गरज नाही, मी स्वयंपूर्ण आहे, असं म्हणून चालत नसतं. एकमेकांना एकमेकांची गरज आहे हे सांगितलं पाहिजे आणि नेहमी एकमेकांवर अवलंबून असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत. तरच प्रेम टिकतं आणि एव्हरग्रीन राहतं. अपूर्ण नर आणि अपूर्ण नारी एकत्र येतात तेव्हाच पूर्णत्व प्राप्त होतं. कळलं का भाड्यांनो? जेवणाचे मेनू तर भरपूर आहेत, ते मिळत नाहीत का आम्हाला? पण आम्ही मुद्दाम ते शेअर करून खात असतो. हा आमच्या संसारातला महत्त्वाच्या सगळ्या रूलपैकी एक सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे. तुम्हाला लाजून बसायचं असेल तर बसा लाजत, आम्हाला काही फरक पडत नाही. हो ना गं मयू? असं तो मयुरीकडे बघून म्हणाला. आणि मयुरी पुन्हा लाजून फक्त हसली आणि तिने तिचे टपोरे डोळे त्याच्यावर रोखले. आता त्या चमचम करणाऱ्या लाईटमध्ये गोऱ्या आणि हळदीच्या पिवळसर रंगाची मयुरी खूप सुंदर दिसत होती. निळ्या रंगाची साडी तिनं घातली होती आणि कोपरापर्यंत ब्लाऊज, हातभर हिरव्या बांगड्या, बांगामध्ये कुंकू आणि गळ्यात नुकतंच घातलेलं नवीन मंगळसूत्र आणि ओठांना हलकीशी लिपस्टिक. खूप सुंदर दिसत होती मयुरी. आज तिच्या केसात गजरा नव्हता, तिने केस मोकळे सोडले होते, एक क्लच लावला होता मागे फक्त आणि एका बाजूने निम्मे केस पुढे घेतले होते. सगळ्या रॉयल लेडीजमध्ये खूप देखणी होती ती. अगदी गोरी गोमटी, निरागस आणि सुंदर, एकदम कवकवीत खोबऱ्याचा तुकडा. अर्जुन आणि दोघेही एकमेकांना तोडीस तोड होते. तो सुद्धा राजकुमारासारखा अगदी राजबिंडा होता आणि ती राजकुमारीसारखी सुंदर. सुंदरता वगैरे बाकी ठीक आहे, पण तिच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि इनोसंटपणा सगळ्यात जास्त आवडायचा अर्जुनरावांना. आणि त्यावर 4 चांद लावणारं म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं आणि ओठातलं गोड गोड हसू. आणि आता त्या अख्ख्या हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त उठून दिसत होती ती मयुरीच होती. सहजच सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जायचं.
आणि जो तिला पाहिल तो पुन्हा पुन्हा आवर्जून पाहतच राहायचा. तरीही पाहणाराचं मन भरत नव्हतं, जसं अर्जुनरावांचं भरत नव्हतं तसं. आता काय करणार, मयुरी होतीच इतकी सुंदर, तर त्यांचाही दोष नव्हता यात. आणि आता अचानक त्या हॉटेलमध्ये खूप धुडगूस घालत आरडाओरडा करत 5-6 मुलांचं टोळकं घुसलं. बहुतेक त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून आणि पेहरावावरून मुंबईकर वाटत होते ते. आणि सगळी इंजिनियर मंडळी होती. कोकण दर्शन करून पुन्हा मुंबईला निघाले होते आणि ड्रिंक करून आले होते. त्यांनी त्या रॉयल गँगच्या टेबलसमोरच टेबल घेतलं आणि त्यांचा गोंधळ सुरू झाला. आणि अर्जुन अँड कंपनीनं तिकडं पाहिलं, पण आपल्याला काय देणं घेणं नाही असं म्हणून ते पुन्हा जेवण करू लागले. आणि आता त्या सगळ्या अतिउच्च शिक्षित बेशिस्त तरुणांनी पाहिलं रॉयल ग्रुप टेबलकडे. आणि इतक्यात अर्जुनचा फोन वाजला आणि त्यानं फोन टेबलवरच ठेवला होता. फोन होता अमितचा. आणि मयुरी म्हणाली, अहो आता गुपचूप जेवण करा बघू, मग फोन घ्या. अर्जुन म्हणाला, अगं बघू तरी दे, तो काय म्हणतोय. ती म्हणाली, नको ना. मग तशीच लांबड लागत जाते. नक्कीच काहीतरी मुंबईच्या कंपनीविषयी असणार, दुसरं काय. अर्जुनराव म्हणाले, तू म्हणतेस म्हणजे नक्की तसंच असणार. आता त्याच्या पोराच्या लग्नाचं आमंत्रण तर नसणार, कारण ते अजून लहान आहे. घेऊ दे ना फोन. मयुरी हसून म्हणाली, अर्जुनराव नको ना. असं म्हणून तिने त्याचा फोन हातात घेतला आणि फोन वाजतच होता. अर्जुन म्हणाला, मयू काहीतरी महत्त्वाचं असेल दे. ती म्हणाली, आधी जेवण करायचं मग फोन घ्यायचा. काही दुसरंच असलं तर तुम्ही पुन्हा जेवणार पण नाही. तो म्हणाला, तुला कसं माहीत की वेगळंच काहीतरी असेल. तू काय देवऋषी आहेस का. ती म्हणाली, माझं अंतर्मन सांगत असतं मला. आणि अर्जुन म्हणाला, तू म्हणतेस म्हणजे नक्कीच काहीतरी असणार, कारण बायकांची शंका खरी ठरत असते. दे ग पटकन फोन. पण ती फोन देईनाच. आणि मग चावट अर्जुनरावांनी तिच्या कमरेत हात घातला आणि तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली. आणि आता ती खूप गोड आणि मंजूळ हसली. तसं सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं, अगदी त्या मुंबईकरांनी सुद्धा. आणि तिचं ते मनमोकळं आणि सुंदर हसताना पाहून त्यांची नजर तिच्यावर खिळली आणि डोळे फाडून फाडून ते तिच्याकडे बघू लागले. आणि ती म्हणाली, अर्जुनराव नका ना करू असं. तो म्हणाला, मग फोन दे, बघ किती वाजत आहे. आणि आता अर्जुन जागेवरून उठला आणि तिच्या हातातून फोन खेचून घेतला आणि सगळ्यांपासून लांब गेला. आणि ती म्हणाली, आता पुन्हा काही ते लवकर येणार नाहीत. चैतन्य म्हणाला, वहिनी तुम्ही जेवण करा. मेघा म्हणाली, हो ना, नाहीतर आशू उठेल आणि तुमचं जेवण राहील. मग ती जेवू लागली, पण तिचं सगळं लक्ष अर्जुनकडे होतं. आणि अर्जुन बोलता बोलता सिरियस झाला आणि त्याचा चेहरा खूप गंभीर दिसत होता. आता तो त्या मुंबईकर मुलांच्या पाठीमागे एक काच होती, त्या काचेच्या पार्टिशनच्या मागे जाऊन बोलू लागला. अमित काहीतरी सांगत होता त्याला. आणि अर्जुनच्या एकंदरीत हावभावावरून गोष्ट खूप गंभीर होती असं वाटत होतं. अर्जुन कधी डोक्याला हात लावून तर कधी कमरेवर हात ठेवून बोलत होता आणि अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता. आणि मयुरी त्या काचेतून त्याला बघत होती आणि मुंबईकर मुलांच्या पलीकडे बघत होती. आणि त्या मुलांना वाटलं की ती इकडेच बघत आहे. आणि त्यातल्या एका मुलानं थोडी शिट्टी मारली. मयुरीचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्याने तिला गपकन डोळा मारत ओठांचा पाऊट केला. तसं मयुरीच्या काळजात धस्स झालं आणि तिचा मघाशी असणारा टवटवीत आणि हसरा चेहरा एका क्षणात झरझर उतरला. आणि तिनं खाली मान घातली, ती पुन्हा वर केलीच नाही. आता तिला भीती वाटत होती वर बघायची. आणि साधारण 10 मिनिटे अर्जुन अमित सोबत बोलत होता. विषय सिरियस होता आणि अर्जुन खूप चिडला होता. आणि अर्जुन त्याला शेवटी म्हणाला, ठीक आहे, मी उद्याच निघतो. तिथे आल्यावर मी काय तो निर्णय घेईन. तोपर्यंत तू कोणाला काहीच सांगू नकोस. आणि मग खूप रागारागात त्यानं फोन कट केला. आणि रागारागातच ह्याच्या आईचा टन्ना, ह्याच्या आईच्या उलट्या काळजाची औलाद अशी एक सनसनीत शिवी कोणाला तरी हसडली. आणि तसाच वैतागून पुढे आला तर ते मुंबईकर बोलत होते, शी इज व्हेरी स्वीट अँड ब्युटिफुल. दुसरा म्हणाला, कोणती रे. ती स्लीवलेस ब्लाऊज घातलेली का.
पहिला म्हणाला, नाही नाही, तिच्यापासून 3ऱ्या नंबरची ब्लू साडी घातली आहे ना ती, कसली झकास आहे ना ती. इतक्या रात्रीसुद्धा बागेत उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखी दिसते ती. आता स्लीवलेस ब्लाऊज घातला होता मितालीने आणि तिच्यापासून 3 नंबरला बसली होती ब्लू साडीची मयुरी. आणि अर्जुनने ते ऐकलं, पण कानाआड टाकलं. आधीच अमितचं बोलणं ऐकून आणि त्यानं जे काही सांगितलं त्यामुळे अर्जुन चिडला होता. मग तो चिडून येऊन तिच्या शेजारी बसला. अर्जुनला आता त्या मुलांचा राग नाही आला, कारण मयुरी सुंदर होती आणि सौंदर्याचं कौतुक केलं त्यात काही प्रॉब्लेम नव्हता. पण त्याचा चिडलेला चेहरा पाहून राहुल म्हणाला, अर्जुन काय झालंय? अर्जुन आता गप्प बसला आणि मयुरीकडे इशारा करून राहुलला म्हणाला, शांत बस, काय नाही झालं. आणि राहुल त्याचा इशारा समजून लगेच शांत बसला. अर्जुननं मयुरीकडे पाहिलं तर ती मान खाली घालून बसली होती, नर्वस होऊन. अर्जुन खोटं खोटं हसत म्हणाला, मयू, हे बघ आलो मी. तू पण जेवली नाहीस ना? चल सुरू कर पटकन, आपल्याला घरी निघायचं आहे. कारण अर्जुनला उद्या सकाळी मुंबईसाठी निघायचं होतं आणि तो गडबड करत होता. पण ती वर बघतच नव्हती. अर्जुन म्हणाला, मयू, काय झालं ग, वर बघ. असं म्हणून त्यानं तिची हनुवटी पकडून वर उचलली आणि मयुरीचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आणि अर्जुन खूप काळजीने तिला म्हणाला, मयू का रडतेस? तसं आता सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. सगळ्याजणी म्हणाल्या, मयुरीताई काय झालं? सगळे रॉयल बॉयजसुद्धा म्हणत होते, वहिनी झालंय काय, बोला तरी. आणि मयुरीने पुन्हा घाबरून समोर पाहिलं आणि तिने जिकडं नजर केली तिकडं अर्जुनला पाहिलं तर समोरचा तोच मुलगा मयुरीकडे एकटक बघत होता.